तर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत तुमचं सर्वांचं NSC चषक सायगावमध्ये. मी समालोचक हरीश दिघीकर या सायगावच्या मैदानातून तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये नवनिहाल स्पोर्ट्स क्लब आयोजित सायगाव ही स्पर्धा आपण पाहतोय. NSC चषक 2024 मॅच आपण पाहतोय आता तुमच्या समोर. क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा मॅच दोन्ही तुल्यबळ संघ श्रीवर्धनमधली आपण पाहाल तर श्रीवर्धन सोमजाई विपक्ष हरिहरेश्वरच्या दरम्यान मॅच. टॉस जिंकलाय 6 षटकांचा मॅच. पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलं. कॅप्टन रुपेश चांदविडकर कॅप्टन गणेश जावकरला आमंत्रित केलं या प्रथम फलंदाजीसाठी हरिहरेश्वर. तर हा निर्णय आतापर्यंत योग्य आहे का? बॅटिंग लाईनअप आपण पाहिली तर हरेश्वरची प्रत्येक मॅचमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. या मॅचमध्ये प्रमोशन परत एकदा सिद्धेशचं पाहायला मिळते. पहिल्या मॅचला सिद्धेश आले होते. केतन स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला सिद्धेश. गोलंदाजासाठी प्रियतेज कर्देकर पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले. एक मिड विकेटला सुचित कदमच्या रूपात क्षेत्ररक्षक. एक लॉंग ऑनला अमृत बोरकर आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल प्रियतेजचा केतन यांच्यासाठी. आखूड टप्प्याचा स्क्वेअर कट करायचा इरादा होता. बॅटवर आला नाही. बॅटची कडा घेतली गली रिझनमध्ये गोशांकित क्षेत्रामध्ये. एकदा प्रियतेज कर्देकर. एक सिंगलनी स्ट्राईक. आता असे झाले सिद्धेशकडे आले प्रियतेज कर्देकर. डावखऱ्या गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल झालाय. अमृत गेलेत मिड विकेटला ऑन साईडला. आसुरे गोलंदाजी. बॅटची कडा घेतली का जोरदार अपफील जरूर केलाय. फलंदाज बाद. सिद्धेश पहिल्याच बॉलवर क्वाट बिहाइंड. रिप्लेमध्ये पाहूया आपण काय निश्चित घडलंय. बॅटची कडा घेतली. प्रियतेज कर्देकरचं सेलिब्रेशन पहा. या सेलिब्रेशनसाठी ओळखले जातात प्रियतेज. फलंदाजी लाईनअप जर आपण पाहिली हरिहरेश्वरची डीप आहे. हा महत्त्वाचा मॅच आहे क्वार्टर फायनलचा. पण इथे शून्यावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर संकेत. सिद्धेश बाद झाले. शून्यावर भोपळाही फोडला नाही त्यांनी. न्यू बॅटर संकेत आता मैदानाकडे जाताना आपल्याला पाहिलं. संकेत जेव्हा जेव्हा मैदानात आले तेव्हा तेव्हा पहिल्या बॉलला षटकार पाहायला मिळालंय. असं मागच्या बऱ्याच टुर्नामेंटला मी पाहिलंय संकेतकडून. प्रियतेज कर्देकर चेंडू वळवतात. सिद्धेशपासून तो चेंडू लांब नेला आणि तिथेच बॅटची कडा घेतली. सिद्धेशला चकवलं. साई गोलंदाजी चांगली केली. साईनी सुद्धा चर्चा करतात. साई संकेत कशा प्रकारे खेळतात हे ह्या अंदाजा आपल्या गोलंदाजाला देताना प्रियतेज कर्देकर काय गोलंदाजी करतील आता. संकेतच्या समोर पुढचा बॉल. संकेत आलेत आणि संकेतनी पुन्हा एकदा संकेत दिले. जेव्हा जेव्हा संकेत मैदानात येतात तेव्हा तेव्हा षटकाराचा संकेत आम्हाला येतच असतो. याही वेळेस एक हॉरिझॉन्टल बॅटनी वेगळ्याच धाटणीचा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेटमध्ये आता आपल्याला असे स्ट्रोक पाहायला मिळतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये AB डिव्हिलियर्सनी क्रिकेटच्या फलंदाजी सूत्र बदलवली. त्यानंतर आपण सूर्यकुमार यादवला सुद्धा पाहिले. वेगळ्या प्रकारची फलंदाजी. कधी कधी रोहित शर्मासुद्धा असे पिकअप स्ट्रोक खेळतात ऑन साईडला. ही फटकेबाजी आहे संकेतची. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. पुढचा बॉल. प्रियतेज आता दबावात आहेत. आखूड टप्प्याचा इथे फसवले प्रियतेजनी संकेतला. सुरेख गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार जरूर ठोकला असशील तू, पण मी सुद्धा आहे प्रियतेज कर्देकर. यावेळेस संकेतला परतीचा संकेत दिलाय. प्रियतेज कर्देकर दुसरा विकेट इथे घेत आहेत. गरज नव्हती एक षटकाराला. हेच हरिहरेश्वरच्या बॅटरकडून चुका करतायत. षटकार ठोकल्यानंतर तुम्ही पहा प्रोफेशनल खेळाडू जेव्हा 6 षटकांचा मॅच खेळतात तेव्हा खराब चेंडूवर तुटून पडतात. चांगल्या चेंडूचा सन्मान करून सिंगल घेऊन नॉन स्ट्राईकला येतात. ही चूक संकेतकडून घडली. अनु येत आहेत न्यू बॅटर. ऑन साईडला ऑफ साईडला खेळायचं होतं. कव्हर बॅकवर्ड पॉईंटवरून चांगला षटकार आला होता संकेतच्या बॅटमधून. दुसऱ्याच बॉलला प्रियतेजनी माघारी पाठवलं.
न्यू बॅटर अनु, नॉन स्ट्राईकला केतन आहेत. केतननी पहिलाच बॉल फेस केला, नॉन स्ट्राईकला आले. 2 बॅटर त्याची साथ सोडून गेलेत. सिद्धेश साथ सोडून गेले 0वर. त्यानंतर आपण पाहिलं संकेतनी षटकार जरूर ठोकला. प्रितेशनी दुसऱ्याच बॉलवर प्रतिउत्तर देत त्याला माघारी पाठवलं. आर्यननी चांगला झेल टिपला. प्रितेश अनुसाठी, अनुच्या बॅटमधून सुद्धा उंच आकाशाला गवसणी घालणारा षटकार. अनुनी सुद्धा षटकाराने सुरुवात केली. अक्रॉस द लाईन आले, पहिलेच मनसुबा केला. चांगली फलंदाजी. संघाची धावसंख्या 13. 6 षटकात 5 षटकात हरिहरेश्वरनी सुतारवाडीच्या 100 धावा केल्या होत्या. इथं 6 षटक आहेत, पण इथे गोलंदाजी सोमजायची आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. शेवटचा बॉल असेल. अनु पहिल्याच बॉलवर षटकाराने खातं उघडले. चांगली फलंदाजी करतात अनु. प्रितेश कर्देकर गोलंदाजी करतायत. आखो टप्प्याचा वाईड +22, टोटल 2 इथं येतील. खराब गोलंदाजी प्रितेशची, खराब यष्टीरक्षण रुपेश यांचं. वाईड +22, टोटल 2, धावसंख्या 15. सरी असली तर 90 धावा इथे पाहायला मिळतील 6 षटकात. प्रोजेक्टेड स्कोर आता 106 आहे, कारण शेवटचा बॉल अजून बाकी आहे. केतन, वाह, क्लास केतनचा. के फॉर कमल, के फॉर केतन, के फॉर हा क्लासी पाहायला मिळाला. क्लासिकल केतन षटकार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या 21. षटक संपलंय. केतन कोलतरकर खूप उंच पुरे खेळाडू. 6.5 फूट उंची त्यांची. त्या उंचीचा ते प्रत्येक वेळेस फायदा घेतात. आपण पाहिलं क्रिकेट विश्वात कायरन पोलार्ड उंचीचा आपल्या फायदा घेताना पाहायला मिळतात. 21 धावा. आता गणेश जावकर यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य पाहायला मिळते. गणेश जावकर अर्थात सनग्लासेस ही त्यांची ओळख आताही आपल्याला पाहायला मिळते. पण येत्या कालावधीत आम्हालाही ते एक चांगला सनग्लास गिफ्ट करणार आहेत, हे ते विसरू नयेत एवढेच फक्त. प्रणय पुलेकर सुद्धा आहे त्या मॅचसाठी. तेही लक्ष ठेवून आहेत हरिहरेश्वरसाठी. या मॅचमध्ये खूप महत्त्वाचा मॅच. पाहिलं तर त्यांचा कॅप्टन आवडीचा साई मांजरेकर आता गोलंदाजीसाठी आलाय. साई मांजरेकर. तर या स्पर्धेत आतापर्यंत 55 षटकार आणि 31 चौकार आले त्या मैदानात. 21 धावा. अमृत आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन लगातारचा पॉवर प्ले जर घेतला तर 3 बाहेर राहतील आणि लगातार बॅटिंग पॉवर प्ले चॉईस केले हरिहरेश्वरनी. 3 क्षेत्ररक्षक आता बाहेर पाहायला मिळतील. प्रितेश कर्देकर, अमृत आणि सुचित. फटका चांगला अनुचा, हो, आर्यनच्या सरळ हातात होता. इथे मात्र झेल धरणीला दान. आर्यननी चांगला झेल टिपला होता मागच्या षटकात प्रितेशच्या. इथे पहिल्याच बॉलवर झेल सुटला आहे. आर्यन थोडासा दबाव घेतोय. स्ट्रोक चांगला होता अनुचा. 4 धावा आल्या असत्या स्ट्रोकवर, पण एक सिंगल येते. धावसंख्या 22. स्ट्राईक केतनकडे आहे. 2 बॉल 7 अनु आणि 2 बॉल 7 केतन. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. गॅप प्रॉपर आहे. टायमिंग चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. चांगला स्ट्रोक आपण रिप्ले मध्ये पाहतोय. केतन यांचा गॅप चांगला खेळला.
जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. साई मांजरेकर थोडेसे नाराज आहेत क्षेत्ररक्षणावरून. क्षेत्ररक्षणात ते बदल करतात. आणखीन एक ऑफसाईडला क्षेत्ररक्षक वाढवला जातोय. प्रथमला आणलंय त्याने आता मिड ऑफला. लॉंग ऑन, मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक 3 बाहेर पाहायला मिळत आहेत. साई आपल्या गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली साईनी. तर मोठी धावसंख्या निश्चित येईल या मॅचमध्ये हे लक्ष दिसतंय. कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि तब्बल 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. केतन हवेत खेळण्याची चूक केली. रुपेश चांदवडकर चेंडूच्या खाली पोचतील का? झेल सुटला होता पण साई मांजरेकर आले आणि तो रिले झेल टिपला. जर साई पोचले नसते तर हा झेल धरणीला दान झाला असता. फलंदाज बाद. मोठी फटकेबाजी आलेली नाही आहे. मोठ्या धावसंख्यांची खेळी एकही बॅटर करत नाही आहेत. केतन बाद होत आहेत. 2 चेंडू 7 धावांवर. केतन स्ट्रोक सिलेक्शन खराब. खूप बाहेरचा चेंडू ऑफ साईडचा. ऑन साईडला खेळण्याच्या नादात हवेत खेळून बसले. दुर्दैव राहिलं त्यांचं. झेल सुटलाही होता रुपेश यांच्याकडून पण साई आले तिथे आणि जाव करत स्ट्राईकवर आहेत. फलंदाजी लाईनअप डीप आहे. जर आपण पाहिलं तर हरिहरेश्वरची. गणेश जावकर स्ट्राईकला. फटकाही बसलाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे झेल धरणीला दान. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. 2 धावा इथे गणेश. हो, 3री धाव झाली असती का नसती हा प्रश्न आहे. अठ्ठावीस धावा. गणेश पहिल्याच बॉलवर षटकार खेळतात. कदाचित ते विसरलेत की हा 6 षटकांचा सामना आहे. दुसरं षटक सुरू आहे. फलंदाजी काय करतात हरिहरेश्वर मला माहिती नाही पण इथे खराब फलंदाजी आहे. 6 षटकांच्या मॅचमध्ये तुम्ही प्रत्येक बॉल हिट करण्याच्या चुका करताय जिथे विकेट जात आहे. तुमच्या आतापर्यंत 3 विकेट गेलेत. गणेश जावकर क्षेत्ररक्षणात पुन्हा बदल केला आहे. प्रत्येक स्ट्रोकवर क्षेत्ररक्षण बदललं जाते. केतनने ऑफ साईडला स्ट्रोक खेळला तिथं क्षेत्ररक्षक प्रथमला हलवलं. गणेशने ऑन साईडला खेळला म्हणून पुन्हा प्रथमला ऑन साईडला आणले. पुढचा बॉल उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. वाईट बॉलचा इशारा तो मुख्य पंच यांचा. संघाची धावसंख्या 29. म्हणजे या षटकात आपण पाहिलं तर धावा करण्याचा प्रयत्न केला नाही. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला तरी धावा आल्यात 29. कारण पहिल्या षटकात तब्बल 21 का 22 धावा आल्या होत्या. 21 आल्या होत्या पहिल्या षटकात प्रेतेजच्या. पुढचा बॉल साई गणेशांच्यासाठी. आखूड टप्प्याचा हुक करण्याच्या नादात घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. धावा किती येतील सर? 2 धावा. 1 बाउंसची वॉर्निंग मला वाटतं येते गोलंदाजाला. अर्थात गणेश जावकर विचारलं पंचाने मागच्या बॉलवर का नाही आली 1 बाउंसची वॉर्निंग. तोही बाउन्सर होता. हेच प्रश्न गणेश यांनी विचारले पंचांना. 2 धावा आल्यात. 2 धावांनी धावसंख्या 31. शेवटचा बॉल आणि 1 बाउन्सची वॉर्निंग आहे. आता बाउन्सर हाताळू शकत नाही साई मांजरेकर हे त्यांनाही पक्क माहिती आहे. चला बॉल नाही तर बॉल द्या. रोल बॉल चालेल. चालेल. मॅच बॉल आलाय. पुन्हा एकदा गणेश सज्ज होतील फलंदाजासाठी. 2 बॉल 4 आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आल्यात. पहिल्याच बॉलवर त्यांचा झेल सुटला रुपेश चांदवडकर यांच्याकडून.
साई मांजरेकर राईट मोर द विकेट. गणेशसाठी पुढचा बॉल. फटका चांगला आहे पुलचा, पण सूचित कदम आहे तिथे, करणार नाही चूक. साई मांजरेकरचं सेलिब्रेशन पहा. गणेशला दाखवतायत परतीचा इशारा. जा डगआउट मध्ये बसा. फलंदाज बाद आले. फलंदाज प्रत्येक तेच चूक करतायत. गरज नव्हती हा स्ट्रोक खेळण्याची. पहा मागच्या मॅचला अर्धशतक ज्यांनी नाबाद झळकावले तेजस शेट्टे ते अजून फलंदाजीला आलेले नाहीत हरिहरेश्वरसाठी. एकतीस धावा. 2 षटकाचा खेळ संपला. या षटकात अवघ्या 10 धावा दिल्या साईने आणि केतन तसेच गणेश जावकर यांना माघारी पाठवले. प्रियतेज कर्देकर इथं टू बी कंटिन्यू त्यांचे षटक पाहायला मिळेल. तिसरं षटक घेऊन 2 षटकात 31. जे प्रोजेक्टेड 106 दाखवते ते आता थोडं खाली पाहायला मिळेल. प्रोजेक्टेड स्कोअर आता 95 दाखवते. करंट रन रेट जर आपण पाहिला तर 15.50. म्हटलं 15ची सरासरीने जरी धावा केल्या तरी 90 येतील ऑन बोर्ड. न्यू बॅटर यश डावखुरे फलंदाज. जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजांचं भरणं आहे. सिद्धेश, यश, त्यानंतर आपण पाहिलं तर तेजस शेट्टे. हे डावखुरे सातत्याने फलंदाज चांगला खेळ करतायत हरिहरेश्वर साठी. काय रणनीती आहे हरिहरेश्वरची हे लक्षात येण्याजोगं नाही आहे. तेजस शेट्टे अजूनही फलंदाजीला आलेले नाही. 6 नंबरचा बॅटर मैदानात गेला आहे. कुठल्या बॅटिंग लाईनअपला येतील तेजस, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये 14 चेंडू 50 धावांची खेळी केले नाबाद, ते अजून बॅटिंगला आले नाहीत. हरिहरेश्वर 31 धावांवर 4 गडी बाद झालेत. आपण मॅच पाहतो NSC चषक ऑर्गनाइज बाय नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव. तिसरं षटक घेऊन आलेत प्रियतेज कर्देकर. अनु पहिल्या मॅचला उपस्थित नव्हते. या मॅचमध्ये त्यांच्याही फलंदाजीची भर पडते. त्यांनी षटकारांनी खातं उघडलं. नासिकला यश पाहायला मिळतात. 2 विकेट प्रियतेजने घेतलेत, पण पहिल्या षटकात 21 धावा तब्बल दिल्या. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल राईट राऊंड द विकेट. वाईड बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा. बाउन्सरसाठी दाद मागतायत, पंच नकार देत आहेत. बॉल अजून आहेत. फटका चांगला आहे, क्लास दाखवला इथे. रुपेश चांदविडकरांच्या हवा कॅचच्या बाहेर हा चेंडू सीमा रेषा पार. अनुच्या बॅटमधून हा स्टायलिश चौकार ऑफ साईडला पाहायला मिळते. देखना स्ट्रोक. संघाची धावसंख्या 36. प्रियतेज षटकारापासून वाचायला जात आहेत, पण अनु चौकार ठोकतायत. तसं पाहिलं तर 2च धावांचा फरक येतो षटकार आणि चौकारमध्ये, पण अनु चांगली फलंदाजी करतायत. अनु 4 चेंडू 11. प्रियतेज फलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल. फटका चांगला आहे, क्लासिकल अनु इथे पाहायला मिळाला. धावसंख्या 6 धावा षटकार. 42 धावा. अनु ऑन फायर. 5 बॉल 17. चांगली सुरुवात इथे आता दिली ती खऱ्या अर्थाने हरिहरेश्वरला अनुनी. प्रियतेज कर्देकर महागडी ठरतायत. 1 पूर्ण षटक आणि हे अर्धषटक मिळून त्यांनी 32 धावा दिल्यात आतापर्यंत. 42 पैकी 32. साईच्या गोलंदाजीत फक्त 10 धावा आल्या होत्या. ती जमेची बाजू सोमजाई श्रीवर्धनची. पुढचा बॉल प्रियतेज कर्देकर अनु यांच्यासाठी. हॉकलिन बोल्ड. खोल टप्प्याचा चेंडू दांडी गोल. गरज नव्हती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. ही चूक हरिहरेश्वरचे फलंदाज सातत्याने करतायत. इथे सिंगल घेऊन कसं नाश टाकलायचं, चांगल्या बॉलला कसा सन्मान द्यायचा, हे हरिहरेश्वरला शिकावं लागेल. अनुला शिकावं लागेल. खेळाची सुरुवात चांगली झाली होती. एक मोठी खेळी आली असती अनुच्या बॅटमधून, कारण या षटकानंतर 3 षटकं बाकी होती. जर 4-4 षटकांचा मॅच असता तर ही पहिलेच षटक होतं.
अनुकडून ही चूक घडले. खराब फलंदाजी अनुची, बेजबाबदार स्ट्रोक खेळला इथे. माहिती होतं चांगला बॉल आहे. क्रिकेटचं सूत्रच आहे ते. ग्रेट लिटिल मास्टर सनी गावस्कर अर्थात सुनील गावस्कर सर सांगतात क्रिकेटचं सूत्र काय, चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूचा तुम्ही खरपूस समाचार घेतला पाहिजे. इथे गरज नसताना स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. न्यू बॅटर आता तेजस शेटे, ज्यांनी या स्पर्धेत अर्धशतक झळकावले. 7 षटकार ठोकून, 1 चौकार ठोकून 14 चेंडूत अर्धशतकाचा मान मिळवला आहे ते तेजस शेट्टी आता स्ट्राईकला पाहायला मिळतील. धावसंख्या 42. इथून पुढे तरी 42 आल्या तरी 84 धाव होतील. तेजस सज्ज होत आहेत फलंदाजी लाईनअप साठी. ऑफ साईड खाली ठेवले. 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत ठेवले तेजससाठी. पहिलाच बॉल तेजसनी फेस केलाय. ऑन साईडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरून घणाघाती षटकार. तेजस शेटे मागची इनिंग जिथे सोडली नाबाद 50, तिथून या इनिंगची सुरुवात पुन्हा केली. जबरदस्त फटकेबाजी. प्रिय तेज आज महागडे ठरलेत. विकेट 3 घेतलेत पण गोलंदाजी महागडी ठरली. धावसंख्या 48. प्रिय तेजने आतापर्यंत 38 दिलेत. 48 पैकी शेवटचा बॉल असेल. याही षटकात आपण पाहिलं तर 17 धावा आल्यात प्रिय तेजच्या. पुढचा बॉल प्रिय तेजस यांच्यासाठी सन्मान दिला आहे. हे तंत्र आहे क्रिकेटचं. हेच अनुला मागच्या बॉलवर करायचं होतं, ते अनुकडून झालं नाही. इथे तेजस पण मोठा स्ट्रोक खेळायला गेले, ते कदाचित हवेत गेला असता स्ट्रोक झेलबाद झाले असते. पण एक संयमिक क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतात ते तेजस मैदानात करताना आपल्याला पाहायला मिळते. षटकाराला जरूर. दुसरा बॉल पहिला चांगला होता, त्याला तिथं स्टेअर केला, सन्मान दिला. गोलंदाजासाठी साई मांजरेकर लगातारच्या आपल्या या कोठ्यातील शेवटचं षटक घेऊन आलेत. संघाकडून 4थं षटक हाताळण्यासाठी साई मांजरेकर, ज्यांनी या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली. 10 धावा दिल्यात आणि गणेश जावकर सारख्या फलंदाजाला आणि केतन सारख्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं होतं दुसऱ्या षटकात. आता दोन्ही डावखुरे फलंदाज आहेत. यशच्या सोबत तेजस. यश अजून कुठलाही बॉल त्यांनी फेस केला नाही आहे. पहिल्यांदा साईक एंडला यश पाहायला मिळतील आपल्याला. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय. क्वार्टर फायनलचा विजयी संघ आपल्याला सेमीफायनल्स मिळेल, जो शेवटच्या दिवशी आपल्याला खेळताना दिसेल. 22, 23, 24 NSC चषक 2024 आपण पाहतोय. पुढचा बॉल साई. यश पुन्हा एकदा हवेत खेळलाय. खराब. हा साई मांजरेकर चांगला जेल टिपला. यश बाद होत आहेत. 0वर आणखीन एक फलंदाज बाद. यश माघारी परत आहेत. आता तेजाची साथ करायला कोण राहिले. न्यू बॅटर जात आहेत. सौरभ. यश फ्लॉप शो यशचा सातत्याने सुरू राहिलाय. मागच्या मॅचमध्ये त्यांनी लगातारचे डॉट बॉल खेळले होते. यशला संधी होती, कव्हर पॉईंट भेदला असता, सरळ चौकार आला असता, कारण सगळे क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत होते. डावखुऱ्या फलंदाजासाठी ऑन साईड पर क्षेत्ररक्षण ठेवलं होतं. न्यू बॅटर सौरभ बाद झाले. पुढचा बॉल साई. सौरभ साठी आणखीन एक बॅटची कडा घेतले. विकेटच्या माग आणखीन एक विकेट.
7 गडी बाद झाले 43 या धावसंख्येवर. पूर्ण 6 षटकं खेळतील का हरेश्वर? ऑल आउट होतील? 4थं षटक सुरू आहे. परेश केतकर आता फलंदाजांवर दबाव टाकण्यासाठी स्लेसिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. तेजस शेट्टे पहिल्याच बॉलवर षटकार टोकला. दुसरा बॉल त्यांनी प्लेड केला कारण चांगला बॉल होता आणि नॉन स्ट्राईकलाच राहिले दादा क्षेत्ररक्षणासाठी. फटका चांगला खेळला इथे. स्मिथनी सिंगलनी खातं खोललंय आणि तेजसला स्ट्राईकवर आणले. आता 2 बॉल आहेत तेजसला खेळण्यासाठी. गणेश जावकर तुम्ही बाद झालात त्यावेळी 4 षटकं बाकी होती. अनु तुम्ही बाद झालात तेव्हा 4. गणेश तुम्ही बाद झाला तेव्हा 5 षटकं येणं बाकी होती. 5 षटकात तुमचं अर्धशतक झालं असतं. 17 अनुनी केल्या पण होत्या. 4 षटकं बाकी होती. त्यानंतर खराब फलंदाजीनी बेजबाबदार फलंदाजी राहिली. त्यामुळे साई आता चांगली गोलंदाजी करतात. 4 बॉलमध्ये 2 विकेट, 1 धाव फक्त दिले. तेजस शेट्टे आता स्ट्राईकला आहेत. 2 बॉल 6 त्यांनी केले. संघाची धावसंख्या उंबरठ्यावर अर्धशतकाच्या 49. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. वा चांगली गोलंदाजी साई मांजरेकरची. जो शेवटच्या क्षणात घातक ठरला असता त्या तेजस शेट्टेला साई मांजरेकरने परतीचा इशारा. साई 5 विकेट घेतली होती या मॅचमध्ये. 5 विकेट आपण पाहतो इंटरला क्रिकेटमध्ये 100 धावा आणि 5 विकेट सारखे असतात. एका गोलंदाजाने 5 विकेट घेतले इथे साई मांजरेकर. धावसंख्या 49, विकेट 8. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं नव्हतं. हुक करण्याचा इरादा होता तेजसचा. तेजसवर दबाव का वाढला माहिती आहे? त्यांना तळात फलंदाजी दिली. जेव्हा कोणी बॅटर नॉनस्ट्राईकला राहिले नाही तेव्हा फलंदाजी तेजसला आली. आता धाव गती कमी झालेली ती वाढवण्याच्या नादात तेजससुद्धा बाद झाले. न्यू बॅटर हेमंत. पहिल्या बॉलवर विकेट, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल विकेट, चौथ्या बॉलवर सिंगल, 5व्या बॉलवर विकेट. शेवटचा बॉल आता सिंगल किंवा डॉट येईल का? तर जय गणेश प्रीमियर लीग येऊ घालते 20 मेला. रजिस्ट्रेशन करावं लागेल तुम्हाला. लिंकवर जाऊन ती लिंकही 1-2 दिवसात तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बाउन्सर पाहायला मिळाला. डॉट बॉल. षटकाची सांगता. अवघी 1 धाव दिली आणि 3 विकेट घेतले. 2 षटकं बाकी आहेत पण खेळायला फलंदाज शिल्लक राहिले नाहीत आता हरिहरेश्वरकडे. 8 विकेट गेलेत. गणेश जावकर बेजबाबदार स्ट्रोक. केतन. अनुनी तर सुरुवाती केली होती. 17 धावा पण केलेल्या तरी खराब स्ट्रोक खेळला. आणि ही 2 षटकंही तुम्हाला चांगली मिळाली असती कारण पहिली 4 षटकं प्रियतेज आणि साईनी लगातार हाताळलीत. प्रथम आता गोलंदाजीसाठी शेवटचं षटक रुपेश चांदविडकरकडे देतील का? कारण मागच्या मॅचमध्ये 24 धावा दिल्यात रुपेश यांनी. कॅप्टन स्वतःच आहेत रुपेश चांदविडकर. कदाचित ते षटक घेतील शेवटचं कारण आता बॅटिंग लाईनअपही राहिलेली नाही आहे. हेमंत आणि स्मिथनी सिंगल गेलाय. ती 31 धाव होती जी साई मांजरेकरच्या त्या दुसऱ्या षटकात आली होती. प्रथम स्मिथसाठी पुढचा बॉल. फुलटॉस बॉल. आता अनुला, गणेशला, केतनला वाटत असेल आता थांबलो पाहिजे होतो आपण मैदानात. ह्या फुलटॉस बॉलला कुठे फेकले असते? लांब षटकार आले असते. पण आता ही जर तरची भाषा. क्रिकेटमध्ये जर तरला तारण आहे. डॉट बॉल येतोय स्मिथला. प्रथम 6 षटकांचा मॅच आणि तिथेच कुठेतरी हरिहरेश्वर फसली असं म्हणता येईल.
फटका चांगला आहे स्मिथचा. एक धाव घेते, दुसरी धावी मिळू शकते इथे. पाहूया. फेकी खराब, पण आर्यन आहेत बॅकअपला. 2 धावा. अर्धशतक पूर्ण होते. 51 धावा होत्या हरिहरेश्वरच्या. 5व्या षटकात 51 धावा. पुढचा बॉल स्मिथसाठी. यावेळेस बाउन्स पाहायला मिळाला प्रथमचा. चांगला वेग आपण पाहायला मिळाला. टप्पाही अचूक होता यावेळेस. एकावन्न धावा. प्रथम बॅटची कडा. आताच सिद्धेशनी सांगितलं होतं लांबून डगआउट मधून सिंगल आले सगळे तरी चालतील, पण चूक केली येते. ऑल आउटच्या कगारवर शेवटची जोडी आता मैदानात असेल हरिहरेश्वरची. 9-51 स्थिती आहे आता. स्मिथ माघारी पर्यंत 5 बॉल फेस केले आणि 3 धावा फक्त केल्या स्मिथने. न्यू बॅटर राज. 6 षटकांचा मॅच आणि गणित चुकली इथे हरिहरेश्वरची. स्मिथ बाद झालेत. बोलणी घ्यावी लागते त्याला, कारण खराब खेळ त्याचाही पाहायला मिळाला. 51 धावा हरिहरेश्वर. 9 गडी बाद. याच हरिहरेश्वरनी मागच्या मॅचमध्ये 5 षटकात 100 केले होत्या. दबाव टाकला जातोय. क्षेत्ररक्षण जवळ घेतलं जाते. आकाश, अतुल, राज आहे स्ट्राईकला. फटका चांगला आहे. अमृत बोरकरच्या डोक्याचा वरून 11व्या नंबरचा खेळाडूंनी सुद्धा हरिहरेश्वरसाठी षटकार ठोकलाय. नाव आहे राज. मैदानात राज करताना प्रथमला हा षटकार ठोकलाय. 57 धावा. 5 जसे सिंगल सांगणारे फलंदाज षटकार आला तसे आता खेळाडू सुद्धा आणखीन येऊ दे. राज शेवटचा बॉल खेळतील आता. प्रथमचा फटका चांगला आहे. ऑन साइडला 4 धावा येतील का? क्षेत्ररक्षक साई आहेत तिथे. हो, खराब क्षेत्ररक्षण साई मांजरेकर. धावा मिळतील 4. येतोय चौकार हरिहरेश्वर साडी. धावसंख्या 61. शेवटचं षटक आणखीनही बाकी आहे. राजनी काय फलंदाजी केली. 2 बॉल 10. खराब क्षेत्ररक्षण साई मांजरेकर. सोपा चेंडू सोडलाय त्यांनी. शेवटचं षटक कॅप्टन रुपेश चांदविडकर येत आहेत. ही स्पर्धा त्यांच्यासाठी चांगली राहिली नाही ॲज अ गोलंदाज. मागच्या सामन्यात 24 धावा दिल्या, 61 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे. 70 ते 80 धावा ही इथे टफेस्ट राहील. हरिहरेश्वरकडे गोलंदाजी आहे. तेजस शेट्टीची 2 षटकं मला ह्या मॅचमध्ये निर्णायक वाटत आहेत. गणेश जावकर यांची 2 षटकं पाहण्यासारखी राहतील जर त्यांना दिली तर. बाकी तशी गोलंदाजी प्रभावित करणारी हरिहरेश्वरकडे नाही आहे जी तेजसकडे आहे. तेजस कम्मालीची गोलंदाजी या पूर्ण स्पर्धेत करतायत. फलंदाजी अष्टपैलू कामगिरी. तेजसनी जर या मॅचमध्ये एक अर्धशतक झळकावलं असतं तर कदाचित या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज आताच डिक्लेअरही झाला असता तेजस शेट्टी, कारण तितका खेळ त्यांनी केला होता. गणेश जावकर यांनी भंडारी प्रीमियर लीगमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली. तर सध्या या खेळाडूची चर्चा आहे. स्ट्राईकला बॅटर आहेत हेमंत. डॉट बॉल येईल. जोरदार अपील विकेटसाठी केला जातोय. परेश केतकर कसला अपील करतायत.
स्क्वेअर लेगच्या पंचांकडे डॉट बॉल आलाय. परेश केतकरी कन्फ्यूज करतात फलंदाजाला. ही स्ट्रॅटेजी आहे त्यांची. विकेट किपर आहे ते, आणि विकेट किपरचं हेच काम असतं. मी पुऱ्या क्रिकेट करिअरमध्ये एक विकेट किपरच राहिले. 61 धावा 9 गड्यांच्या बदल्यात. पुढचा बॉल राज. वाईट बॉल उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. धावसंख्या 62. राज आणि हेमंत. राज ऑन साईड नॉन स्ट्राईकला आहेत. त्यांनी 2 बॉल 10. हेमंत आहे त्याचा स्ट्राईकला. हेमंत हे सुरू राजच्या खूप आधी आले होते, जवळजवळ 8व्या क्रमांकाला आले होते. राज बॅटिंगसाठी आता स्ट्राईक एंडला. राजनी एक षटकार एक चौकार टोकलाय. 4 बॉल त्याला मिळतील आता. फलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित आहे चांगली. संघाची धावसंख्या 63. 70च्या बाहेर नेतील का राज हरिहरेश्वरला. पुढचा बॉल रुपेश यांचा. आकू टप्प्याचा स्लोवर 1. विकेट किपर पण बीट झाले 22. एक सिंगल. धावसंख्या 64. स्लोवर होऊन होता रुपेश यांचा. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. षटकार चौकार आले तर 70च्या पार होईल ही धावसंख्या. हरिहरेश्वरसाठी धावसंख्या झाली 64. रुपेश चांदविडकर. परेश राजसाठी पुढचा बॉल. फटका. वा क्लास आणि हो तितक्याच क्लासिकल क्षेत्ररक्षण. 2 धावा. शॉट चांगला होता राजचा. त्याच्याही पेक्षा क्षेत्ररक्षण अफलातून होतं. प्रथम चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्रोक काय खेळला होता राजनी. वा. उजव्या अष्टीचा वाईट बॉल होता जवळजवळ, पण त्याला खेळला होता चांगला. 66 धावा. पुढचा बॉल रुपेश यांचा. फटकाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. धावा मिळतील 4. चौकार. संघाची धावसंख्या 70. 5 बॉल 16 केलेत. 11व्या नंबरला फलंदाजी करताना राजनी. 5 बॉल 16. शेवटचा बॉल या इनिंग मधील शेवटचा बॉल. राज. नो बॉलचा इशारा आलाय. खराब गोलंदाजी. फ्री हिट येईल. उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता राज आउटही होणार नाहीत. कुठलाही स्ट्रोक खेळू शकतात. 71 धावा. राज आहे त्याचा स्ट्राईकला. 6 बॉल 16 केलेत राजनी. पुढचा बॉल. फटका चांगला आहे साईला. हो यावेळेस मात्र साई तयार होते. 2 धावा इथे मिळतील. चांगली फलंदाजी राजची. संघाची धावसंख्या 73 आणि 74 धावांचं लक्ष ठेवलंय ते सोमजाई श्रीवर्धनकड. स्कोर बॅटिंग आता नक्की झालाय. सन्मानजनक स्कोर आता केलाय तो हरिहरेश्वरनी. श्री अष्टविनायक चषक 2024 आपण पाहाल आता स्क्रीनवर आपल्या पाहायला मिळते. 4 मे 5 मेला ती स्पर्धा याच मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. रियान स्पोर्ट आराठी श्रीवर्धन. एक चांगलं स्पोर्टचं शॉप आमचे मित्र रिहान सर यांचं. ज्या बॅटनीच त्याच रिहानच्या ब्रँडच्या बॅटनीच अतुल मार्कंडेच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. रियान स्पोर्ट्सची बॅट आपण पाहतो. NSC चषक ऑर्गनाइज बाय नवनिहा स्पोर्ट्स क्लब सायगाव.
74 धावांचे लक्ष आहे. 6 षटकात अर्थात 71 चेस केल्या होत्या 5 षटकांच्या मॅचला सोमजाईने लिपणी वावीच्या समोर, ज्यामध्ये अर्धशतकीय खेळी केली होती. 14 बॉल 50 अतुल मार्कंडे. पण सध्या हरिहरेश्वर संघाच्या बाजूनी झुकतं माप आहे का? कारण सध्या हा संघ चांगला खेळतोय. जेव्हा तुम्ही चांगला खेळ दाखवता ना, त्यावेळेस तुमच्यासमोर मोठे मोठे संघसुद्धा नतमस्तक होतात, कारण तुम्ही चांगला खेळ करताय. 74 धावांचं लक्ष आहे. परेश केतकर, अतुल मार्कंडे, 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात सोमजाईसाठी. परेश केतकरचा रोल प्रत्येकाला माहिती आहे. ते मॅच घेऊन पुढे जाणार आहेत, कारण मागचाही मॅच आपण पाहिला तर स्टेबल इनिंग त्यांनी दिली, संयमी खेळ खेळला, सेन्सिबल क्रिकेट ही ओळख आहे परेश केतकर यांची, आणि आक्रमकता ही ओळख आहे अतुल मार्कंडेची. तो 2 वेगळ्या टोकाचे फलंदाज आता मैदानात प्रारंभिक म्हणून चाललेत सोमजाई श्रीवर्धनसाठी. हरिहरेश्वरसाठी तेजस शेट्टीची 2 षटकं खूप महत्त्वाची राहतील. तेजस पहिलं षटक घेऊन स्ट्रायकिंगला अतुल मार्कंडे. मागच्या मॅचमध्ये नाबाद अर्धशतक खेळवले. चौऱ्याहत्तर धावांचं लक्ष आहे सोमजाई श्रीवर्धनच्या समोर. पण याही मॅचमध्ये आपण पाहिलं तर साई मांजरेकरनी 2 षटकं हाताळली, अवघ्या 11 धावा दिल्या आणि 5 विकेट घेतले. मॅच विनिंग गोलंदाजी त्यांची राहिली. पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले. अनु आणि गणेश जावकर आपल्याला 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. एक लॉंग ऑफ रिझनला एक जवळजवळ मिड विकेटला आहेत. अतुल मार्कंडेसाठी लॉंग ऑन खाली आहे. तेजस काय सुरुवात करतील? तेजस पहिला बॉल या सेकंड इनिंगचा. हा चांगली गोलंदाजी, डॉट बॉल आलाय पहिला. हरिहरेश्वरसाठी चांगली सुरुवात म्हणता येईल. अतुल मार्कंडे पाहिलं मागच्या मॅचमध्ये पण पहिला बॉल डॉट खेळ पेस केला होता, पण त्यानंतर मागच्या 13 चेंडूत त्यांनी 50 कुठल्या होत्या. इथं तेच घडतंय, पहिलाच बॉल त्यांनी डॉट खेळलाय. तेजस अतुलसाठी पुढचा बॉल. बॅटची काढा घेतली हाजील. अहो विकेटवर पण चेंडू पडला असता. सिद्धेश लांब आहेत विकेट किपिंगला, क्लोज विकेट किपरला हा झेल होता. डॉट बॉल. तेजस मी म्हटलं ना, या स्पर्धेत कुणी प्रभावित केले? बॅटर नाही. जिथे 100 धावा येतात तिथे तेजसनी चांगली गोलंदाजी करून प्रभावित केले. साई मांजरेकरनी प्रभावित केले. या नंदनवर ठरणाऱ्या खेळपट्टीवर पण आम्ही चांगली गोलंदाजी करू शकतो हे तेजस आणि साईने दाखवून दिले. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत तेजसची. 2 डॉट बॉल अतुलसाठी. पुढचा बॉल तेजस यांचा. आणखीन एक डॉट. चांगली गोलंदाजी तेजस शेट्टीची. अतुल मार्कंडे जो सिक्सर किंग म्हणून सोमजाईसाठी ओळखला जातो, मागच्या मॅचमध्ये ज्यांनी अर्धशतक झळकावलंय त्याला पहिल्या 3 चेंडू शांत ठेवण्यात यश आलंय तेजस शेट्टीला. हरिहरेश्वरसाठी 33 चेंडूत आता 74 धावांची गरज आहे. 36 मध्ये 74 पाहिजे होते, आता 33 मध्ये 74. आता दबाव अतुलवर वाढलाय. तेजस पुढचा बॉल अतुलसाठी. हा इथे धावाची संधी आहे. सौरभ खराब क्षेत्ररक्षण. वेगान टाकला होता चेंडू, सरळ पॅडवर आदळला होता. लेग बायच्या स्वरूपात ही धाव. 4 बॉल 0 रन अतुल यांचे आता समोर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईक आता परेश केतकरकडे आले. चांगला चेंडू पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही तेजसला. अतुल धावबाद झाले असते. तेजस परेश केतकर
जसाही बॉल फेस केला ओव्हरपिच घेऊन ऑन साइडला फेकलाय. इथे फलंदाज हवी होता तेजसवर. षटकार. खातं उघडलं. शेवटचा बॉल. पहिल्या षटकातील पॉवर प्लेच्या अवघ्या 7 धावा आल्यात. स्क्वेअर कट यशच्या डोक्याच्या वरून किती धावा इथे येतील पाहण्याजोगं राहील. 2च धावा येतील. पहिलं षटक समाप्त. 9 धावांवर बिनबाद 9. अतुल मार्कंडे 4 बॉल फेस केलेत. अजून अकाउंटची ओपनिंग होणे बाकी आहे. परेश केतकर 2 चेंडूत 8 धावा कुठल्यात. पाणी घेऊन जा मैदानात. पाणी घेऊन जा. NASC चषक आपण पाहतोय. नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव आयोजित. तशीच याच मैदानात पुढची स्पर्धा आहे ते श्री अष्टविनायक चषक 2024 4 ते 5 मे. आता स्ट्राईक अतुल यांच्याकडे असेल ज्यांनी 4 चेंडू फेस केलेत. 0वर आहेत. गोलंदाजीसाठी आता केतन कोलथरकर यांच्यावर भरोसा दाखवलाय हरिहरेश्वरनी. बॅटिंग पॉवर प्ले घेतले. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला आता बाहेर पाहायला मिळतील. लॉंग ऑफ अनु. मिड विकेटच्या दिशेने तेजस. केतन. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत गणित जावकर. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पण पहा खूप चांगली. एक सिंगल येते 5व्या बॉलवर अतुल मार्कंडेची. संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. 29 चेंडू 64 धावांची अजूनही गरज आहे. परेश केतकर. परेश 2 बॉल 8 खेळतायत. 13.24च्या सरासरीने धावा करायचे आहेत. फटकाही चांगला आहे परेशचा. 4 धावा येतील. चौकार. क्षेत्ररक्षणात बदल सातत्याने केले जातात. परेश केतकरनी हे भाग पाडले. परेश केतकरनी आपल्या फलंदाच्या जोरावर आता ऑन साईड पॅक केले. जिथं मागचा चौकार आला होता स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगला संकेत आता वांड लाईनला आलेत. आता पुढचा स्ट्रोक परेश यांचा कुठे येईल पहा. कव्हर मधून आला. जिथून क्षेत्ररक्षक काढला तिथून हा चौकार आलाय. तिथेच अनु होते. ही फलंदाची खासियत आहे. नाव आहे परेश केतकर. त्रेधा तिरपीट उडवले मैदानात. नाव परेश केतकर आहे. सध्या स्ट्राईकवर आहेत. संघाची धावसंख्या 18. परत आता तीच परिस्थिती. अनुला बाहेर टाकले.
आता गोलंदाजी कुठे करतील? परेश केतकर मैदान पाहत आहेत. आता चौकार मगाच आला होता तसा संकेतच्या वरून येईल का केतन आपल्या गोलंदाजीनी काय कमाल करतील? पुढचा बॉल पाहणे महत्वाचे राहील. बॅटची कडा स्वतःच परेश केतकर बाघारी पळतले. त्यांनी दाखवली बॅट पंचांकडे हो मी बाद आहे. स्क्वेअर कट करायचा होता. स्ट्रोक हाही चांगलं सिलेक्शन केलं होतं पण बॅटची कडा घेतली. परेश पाहत होत आहेत. खूप चांगली इनिंग सजवली होती. 5 बॉल 16 मॅच विनिंग इनिंग येणं बाकी होतं इथं परेशकडून. लगातारची 2 चौकार टोकून संभ्रमात टाकलं होतं हरिहरेश्वरच्या खेळाडूंना. गोलंदाज कॅप्टनवर दबाव बनवला होता. हा स्क्वेअर कटचा चौकार आला असताना तर हा मॅच जवळजवळ आता हरिहरेश्वरनी माघार घेतली असती या मॅचमधून. या 1 चौकार आणि परेशच्या मग ते संभ्रमात पडले असते की परेशला कुठे गोलंदाजी करायची आणि कुठे क्षेत्ररक्षण लावायचं. कारण गणेश जावकरनी केतनला सांगितलं पण की पॉवर प्लेचं षटक आहे मेहनत कर कारण पॉवर प्लेच्या षटकात येईल. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं पण एलिव्हेशन नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला नाही. बॅटची कडा घेतली. उजव्या अष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू. स्क्वेअर कट स्ट्रोक चांगला निवडला होता परेशनी पण बॅटची कडा घेतली. सुचित कदम न्यू बॅटर. फटका चांगला आहे सुचितच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर इथे केतनवर हल्ला बोल आलाय षटकार. धावसंख्या 24. 24 धावा. शेवटचा बॉल आहे. केतन संधी होती न्यू बॅटरला दबाव टाकण्याची. क्षेत्ररक्षण आहे ना. षटकार गेल्यानंतर हरिहरेश्वरच्या कॅप्टनला सुचतंय की तिकडे क्षेत्ररक्षक पाहिजे. आताही तसंच पाहायला मिळते. जर इथं पहिल्याच बॉल फेस करताना तिथं क्षेत्ररक्षक असता तेजस तर सरळ हातात झेल होता. केतन पुढचा बॉल सुचित साडे. फटका फसलाय. हवेत खेळलाय. तेजस चेंडूच्या खाली आलेत आणि ढेल टिपलाय. केतननी दुसरा गडी बाद केलाय. धावा जरूर दिल्यात केतननी पण फलंदाज बाद केले. सुचित कदम पॉवर प्लेचा शेवटचा बॉल होता. प्रियतेश करतेकर जी चूक हरिहरेश्वरनी केली कदाचित तिची पुनरावृत्ती होईल का सोमजाईकडून. कारण साई मांजरेकर सारखा फलंदाज अजून डगआउटमध्ये बाकी आहे. स्कोर आपण पाहतो असा नीड रन्स अर्थात 24 बॉल 50 धावांची गरज आपण स्क्रीनवर पाहतोय. जे गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा NSC चषक नवनिया स्पोर्ट्स क्लब सायगाव आयोजित ही स्पर्धा. पहिलं षटक तेजसनी चांगलं हाताळलं. केतन थोडेसे महागडे जरूर ठरले पण विकेट घेण्यात त्यांना यश आलं. परेश केतकर आणि त्यानंतर सुचित कदमला त्यांनी बाद केलं. प्रियतेज करदेकर. प्रियतेज न्यू बॅटर. पिया या नावाने प्रसिद्ध. हरिहरेश्वर थोडंसं गोंधळलेलं पाहायला मिळतं आपल्याला. संभ्रमात सातत्याने येतात. क्षेत्ररक्षण जवळ गेल्यानंतर गणेशच्या लक्षात आलं दुसरा क्षेत्ररक्षक ऑलरेडी तिथे आहे. अतुल मार्कंडे सध्या या मॅचमध्ये तुर्तास त्यांची बॅट शांत आहे. 5 बॉल 1 वरती खेळत आहेत अतुल मार्कंडे. गोलंदाजासाठी तेजस. सर्कलच्या आत 3 क्षेत्ररक्षक ठेवायचे. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हर पॉईंट आणि शॉर्ट मिड विकेट. क्षेत्ररक्षण आता फैलावले. सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेवर पाहायला मिळतात. तेजस अतुल मार्कंडे साडी. बॅटची कडा घेतली. धाव नाही आहे कारण गोशांकी क्षेत्रात गेला नाही. डॉट बॉल खेळतात अतुल. 6 बॉल खेळलेत अतुल मार्कंडेने या मॅचमध्ये. निर्णायक
आणि 1 सिंगल रन केले. 23 बॉल 50ची गरज आता. अतुल मार्कंडे, सिद्धेश दबाव टाकतात आता फलंदाजावर. तेजस पहिल्या षटकात अवघ्या 8 धावा दिल्या, त्यांना यश मिळालं नाही. दुसरं षटक घेऊन आलेत. पहिला बॉल डॉट टाकलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक राज चेंडूच्या खाली, चेंडू धरणीला दान. हा मॅचचा टर्निंग पॉइंट. केतन का आले नाही म्हणून बाकीचे विचारतायत, पण केतन सांगतायत राजच्या तर सरळ हातात होता हा झेल. राज हे काय केलंय? कॅचेस विन द मॅचेस. इथं अतुलचा झेल आला असता तर हरिहरेश्वर या मॅच मध्ये पकड मजबूत केली असती, पण हा झेल सुटलाय. अतुलला जीवदान मिळाले. फटकाही बसलाय. क्षेत्ररक्षक संकेत चेंडूच्या खाली आहेत. विकेट पहा, तेजसला बॅक टू बॅक दुसरा विकेट मिळाला असता राजनी जर तो पहिला झेल टिपला असता तर. तेजस सुरेख गोलंदाजी करतात या स्पर्धेत आहे ना. मला कुणी प्रभावित केलं असेल गोलंदाजीनी आजच्या पुऱ्या दिवसभरात तर पहिल्या क्रमांकाला तेजस आणि नंतर मग साई मांजरेकर, ज्यांनी या मॅचमध्ये 5 विकेट घेतलेत. कारण हे मैदान फलंदाजाला नंदनवर ठरतंय. इथं धावा येतात, जिथं षटकार चौकार खेळले जात आहेत तिथे मात्र फलंदाजांना शांत ठेवतायत ते तेजस शेटे. न्यू बॅटर महत्वाचे फलंदाज साई मांजरेकर. साई मांजरेकर. राजनी जो झेल सोडलाय या झेलची चर्चा या मॅचमध्ये नक्की होईल. जर अतुल मार्कंडे हावी ठरले. 7 बॉल 2 खेळतात अतुल, पण जीवदान मिळाले त्यांना. संधी नव्याने पुन्हा मिळाले. संधी तुम्हाला परत परत आयुष्यात येत नाही आणि क्रिकेटच्या मैदानातही येत नाही. जर संधी मिळाले तर त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे अतुल यांच्यासाठी. साई मांजरेकर पहिल्यांदा तेजसच्या गोलंदाजीला फेस करतील या मॅचमधील पहिला बॉल. हवेत खेळण्याची चूक केले. कोण घेईल झेल? गणेश जावकर चेंडूच्या खाली, झेल धरणीला दान. खराब क्षेत्ररक्षण. तेजस काय गोलंदाजी करतात. एकाच षटकात 2 झेल सुटलेत. हा झेल साई मांजरेकरचा, तो झेल अतुल मार्कंडेचा. टिपला असता हरिहरेश्वरनी तर हरिहरेश्वरला पण माहिती आहे या मॅचमध्ये काही उरलं नसतं. गणेश जावकर एक सेफेस्ट फिल्डर म्हणून ओळखले जातात हरिहरेश्वरकडून. इथे चूक घडली. मैदानात चुकीला माफी नाही. डॉट बॉल. वाह, कमालीची गोलंदाजी. अपील जरूर केलाय सिद्धेशनी. पंचांवर दबाव टाकण्याचा, पण दबाव आपल्या जागेवर पंच स्थिर आहेत, ते दबाव घेत नाही आहेत. 27 धावांवर पारी थांबले. या षटकात 3 धावा अवघ्या दिल्या तेजसनी आणि त्या 3 पैकी 3 धावा झेल सुटल्यानंतर आल्यात. तेजस शेवटचा बॉल. हाही झेल होऊ शकतो. अनु आहे चेंडूच्या खाली. आता झेल टिपलाय. काय गोलंदाजी तेजस शेट्टेची, अफलातून गोलंदाजी. ह्या जर 2 झेल टिपली असते तर 4 विकेट आणि मेडन ओव्हर असता तेजसचा. राजनी झेल सोडला, गणेश जावकरनी झेल सोडला होता. यावेळेस अनुनी झेल टिपलाय. फलंदाज बाद. राजनी ज्या शेवटला येऊन 16-17 धावा केल्यानं 18 धावा नॉट आउट 17 धावा ज्या केल्या त्या 17 धावांनी या 70 पार झाली आणि सोमजाई अडचणीत आली. जर 50 असत्या ना तर ह्या मॅच इझी असता. सोमजाई दबाव घेतला नसता. कारण जसं 73 झाल्या तसेच आमचे सबदार यांनीही सांगितलं की एक सन्मानजनक स्कोर झाला आहे. आता फायटिंग स्कोर झाला आहे. हे मॅच बघण्याजोगी होईल आणि तसं चित्र आता मैदानात आपल्याला पाहायलाही मिळते. त्या बाजूलाही 9 विकेट गेले होते आणि या बाजूलाही आता 3 षटकात 4 विकेट आलेत.
मॅच आता बरोबर तराजूत आहे. 50-50 मॅच आहे. हरिहरेश्वरकडे पण मॅच आहे आणि मॅच सोमजाईकडे पण आहे. सोमजाईसाठी एक जमेची बाजू आहे. स्ट्राईक एंडला धाकड फलंदाज ज्यांनी मागच्या मॅचमध्ये अर्धशतक केलं आहे अतुल मार्कंडे आहे. आणि हरेश्वरकडे एक खराब गोष्ट आहे, राजनी अतुलचा झेल सोडला आहे. टॉप स्टोरी आतापर्यंत मॅचची तीच आहे. राजच्या मनात असेल अतुल लवकर बाद होऊ दे, देवाजवळ तो प्रार्थनाही करत असेल. अनु आलाय गोलंदाजीसाठी. गणेश जावकरकडून झेल सुटला होता साईचा, पण त्याचा भुर्दंड जास्त मिळाला नाही. साई लगेच दुसऱ्या बॉलला आऊट झाले. अनुनी झेल टिपला. सौरभ मैदानात लक्ष नाही आहे. सिद्धेश रागाने लाल होत आहेत मैदानात. विकेट किपिंग करताना क्षेत्ररक्षण बदलवत आहेत. ऑन साईडला फेवर केली जाते. 1 2 3 4 5 खेळाडू ऑन साईडला आणलेत बाउंड्री लाईनला. केतन लॉंग ऑन पासून वाईडिश लॉंग ऑनला आपण राज पाहतोय. मिड विकेटला तेजस शेटे. त्यानंतर आपण पाहिलं तर गणेश जावकर. क्षेत्ररक्षणात बदल केला आहे. राजची जागा थोडीशी आता संशयात वाटते, त्यामुळे राजला अतुलसाठी पुढचा बॉल. डॉट बॉल. अतुल मार्कंडे काय करतात, या सामन्यात 8 बॉल पेस केलेत आणि अवघ्या 2 धावा केल्यात आणि एक झेलही सुटला अतुलचा. हा चेंडू खाली राहिला, बॅट हवेत फिरली. रुपेश चांदवडकर चर्चा करतात अतुलकडे, कशा प्रकारे तुझी फलंदाजी होते. आता फुटवर्क अजिबात नाही. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क खूप महत्त्वाचं असतं. नेटवर्क नसेल तर मोबाईल कामाचा नाही, फुटवर्क नसेल तर फलंदाजी कामाची नाही, आणि तेच दिसते अतुल मार्कंडे. 9वा बॉल फेस करतात. 2 धावा फक्त केल्यात अतुल मार्कंडे. नो फुटवर्क. खराब फलंदाजी अतुल मार्कंडेची. कुणाला विश्वास बसेल की अतुल 9 बॉल 2, ज्याने मागच्या मॅचमध्ये 14 बॉलात 50 धावा केल्यात, 7 षटकार ठोकलीत याच मैदानात. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉल खेळलेत अतुल मार्कंडेनी आणि अवघ्या 2 धावा. एक बॉल गेला का राज म्हणतोय ठीक बरं आहे चालेल, पण जर षटकार आला तर सगळे राजकडे पाहतील, कारण अतुलचा झेल राजनी सोडलाय. पुढे येऊन खेळलाय. डान्सिंग ग्राउंड खेळलाय. तेजस चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी पण तितकीच चांगली. एक सिंगल येते. 3 धावा. या मॅचमध्ये महत्त्वाचं काय राहिलं माहिती आहे, हरेश्वरची जिद्दी मेंटॅलिटी. त्याने हा मॅच सोडला नाही. शेवटच्या खेळाडू राजनी झुंज दिली. राजनी 17 धावा केल्या, मॅचमध्ये आणलं आणि मग गोलंदाजांची कमाल पाहायला मिळेल. तेजस, केतन आणि आता अनु. केतन महागडे ठरले. तेजसने आपल्या कोट्यातली 2 षटकं हाताळली. जबरदस्त गोलंदाजी राहिली तेजसची. पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात फक्त 3 धावा आणि त्या 3ही झेल सुटल्यानंतर आल्या. एक अतुलची आली सिंगल, जिथे राजनी झेल सोडला. दुसरी साईच्या डबल आली, जी गणेशनी झेल सोडला होता. नाहीतर ते षटक तेजसचं मेडन असतं आणि 4 विकेट पण असते जर ती झेल टिपली असते. रुपेश चांदवडकर आता कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. संघाची धावसंख्या अडचणीत आहे. 4थं षटक आणि 28 धावा झाल्यात. अनु. परेश केतकर एकटेच राहिली या मॅचमध्ये, जे सोमजाईसाठी धावा करत होते आणि ते बाद झाल्यानंतर पारी लडखडली. बॅट कुठे आहे, बॉल कुठे, बॅट कुठे, खेळतायत काय हे लक्षात येत नाहीये. आता खेळातच दिसत नाहीत दोन्ही बॅटर. बॉल यायच्या आधीच बॅट फिरली रुपेश यांची. बॉल नंतर आला, टप्पा पडला, विकेट किपरच्या हातात गेला. डॉट बॉल. अनु. 1 धाव दिले फक्त अनुनी. आणखीन एक डॉट बॉल. षटक संपते अनुचं. कम्मालीची गोलंदाजी. विकेट मिळालाय फक्त 1 धाव दिली अनुनी. 12 बॉल 46ची गरज होता. 12 बॉल 46. एक गोलंदाज डबल ओव्हर करू शकतो. इथे केतनला दिली तर शेवटचं षटक अनु हाताळू शकत नाही. जर इथे नवी बॉलर काढलं, यस सिद्धेशला काढले, शेवटचं षटक केतन किंवा अनु 2 पर्याय उरतील हरेश्वरकडे.
केतनकडे जातील का नाही, कारण केतन थोडेसे महागडे ठरलेत या मॅचमध्ये. 2 चौकार परेशनी त्याला ठोकले होते, 1 षटकार ठोकला होता सुचितनी, पण 2 विकेट त्यांनी काढले होते. परेश केतकर महत्त्वाचा विकेट केतननीच मिळून दिला क्वाड बिहाइंड. तो 1 स्ट्रोक आहे ना या मॅचची टॉप स्टोरी राहिली आहे परेश केतकर यांचा. स्क्वेअर कट तो चौकार आला असताना हरिहरेश्वर या मॅचपासून खूप लांब गेली असती. तिथे विकेट आला आणि हरिहरेश्वर या मॅचमध्ये इन झाली. आता परिस्थिती आहे 12 बॉल 46. गोलंदाजासाठी सिद्धेश. परेश केतकरचा विकेट गेला आणि लगातारच्या अंतराळामध्ये विकेट आपल्याला पाहायला मिळाले. तू चल मैं आया अशी परिस्थिती राहिली सोमजाई श्रीवर्धनच्या बाकीच्या खेळाडूंची. क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा मॅच, विजयी संघ सेमीफायनलमध्ये, आणि ही स्पर्धा 3 पारितोषिकांची आहे. ही मॅच जिंकली तर तुम्ही एका पारितोषिकावर आपलं नाव नक्कीच दर्ज करताय. फ्लोअर फुल टॉस, फटकेबाजी तशी चांगली, वाह सुरेख क्षेत्ररक्षण गणित जावकरचं 1च धाव. अतुल मार्कंडेला हे 12च्या 12 बॉल खेळणे महत्त्वाचं आहे जर मॅच सोमजाई श्रीवर्धनला जिंकायचं आहे. नॉनस्ट्राईकला आलेत अतुल. 12 चेंडू. अतुल मार्कंडे मॅचमध्ये कमबॅक करून देतील का? सिद्धेश चांगली गोलंदाजी. सिद्धेश अतुल साठी पुढचा बॉल. आणखीन एक खराब स्ट्रोक. इथे 2 धावा धावाव्या लागतील, 1च मिळेल. जर 1च तुम्ही घेणार आहेत तर मग धावच घ्यायची नाही आहे. पहिल्याच बॉलला सिंगल घेतली नसती, पुढचे दोन्ही बॉल फेस करायला मिळाले असते. अतुल सिंगल घेतात, परत नॉनस्ट्राईकला येतात. 44 धावा 9 बॉलमध्ये. 30 धावा झाल्यात. अमृत बोरकर स्ट्राईकला. सिद्धेश चांगली गोलंदाजी करतायत. फटका चांगला अमृतचा, पण क्षेत्ररक्षक राज आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण राजचं. 1च धाव इथे मिळेल. 1च धाव. 4 धावा गेल्या असत्या इथे. यावेळी 7 नाही तर मैदानात फुटबॉल खेळताना राज दिसले. फुटवर्क पाहायला मिळालं. चेंडू अडवलाय, महत्वाची गोष्ट हरिहरेश्वरसाठी. अतुल मार्कंडे अजूनही वेळ गेलेली नाही आहे. सिद्धेश अतुलसाठी. पहिला षटकार अतुल मार्कंडे कडून. लूजनर बॉल होता सिद्धेशचा. हाफ ट्रॅकर स्लोवर 1 ज्याची गरज नव्हती. खराब गोलंदाजी सिद्धेशची. 6 धावा षटकार. 37 अजून पाहिजेत. 37 झालेत, पण आता फक्त चेंडू शिल्लक असतील 7 मध्ये सरळ गणित आहे. या चेंडूवर षटकार घ्या. नेक्स्ट ओव्हर अमृतला खेळून पहिल्या बॉलला सिंगल घेऊन 5 बॉलमध्ये 30 काढा, तरच मॅच जिंकू शकते. सरळ आणि सोपं गणित. 7 बॉल 37. 6 षटकार ठोकावे लागतील. शेवटचा बॉल आहे. 1 टू गो. 7 बॉल 37 आणि 6च्या 6 षटकार अतुल मार्कंडेला ठोकावे लागतील. आता 1 आणि मग नंतर शेवटच्या षटकात 5. का सोमजाईची कोलमडलेली परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. अर्थात मागच्या मॅचमध्ये 71 चेस केले त्यांनी 5 षटकात, आणि आता 74 6 षटकात होताना नाकी दम आले. पुन्हा एकदा सिद्धेश. फटका हाही चांगला आहे. 4 धावा येतील. 41 धावा. साईक आता अमृतकडे राहील. 6 बॉल 33. केतन का अनु? शेवटचं षटक कुणाकडे? मला वाटतं अनुकडे दिसतंय. 6 बॉल 33. ह्या मॅचमध्ये इम्पॅक्ट कुणी का वाढला माहिती आहे? ते राजनी. छोट्या राजनी 11व्या नंबरला फलंदाजी करत येताना 17 धावा कुठल्या त्या आता सोमजाईला अडचणीत आणल्यात. जशी इनिंग संपली आमच्या सफदरनी सांगितलं आता मॅचची फायटिंग टोटल झाली 73. कारण त्या शेवटच्या षटकाच्या 17 धावा 11व्या नंबरच्या बॅटरने येऊन ठोकल्या. 11व्या नंबरच्या षटकार चौकार त्याने ठोकल्या. त्याच्या आधीचे बॅटर शून्यावर बाद झालेले, पण राजने येऊन ती फलंदाजी केली.
6 बॉल 33. अनु अमृतसाठी फटका चांगला अमृत बोरकरचा. 6 षटकार. 5 बॉल 27 मॅच आली. 5 बॉल 27. 5 बॉल 27. 15 बॉल 15 अतुलचे आहेत. इथे कुठे 15 बॉल 30 जरी अतुलचे आले असते तरी या रिक्वायर्ड रनमधून 15 रन मायनस असते. अतुलची खराब फलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळाली. 5 बॉल 27. कॉट बिहाइंड आहे. कॉट आहे सर. बॅट कट नाही. भाईची सिंगल आहे तर स्ट्राईकला अमृतच राहतील. 4 बॉल 26. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. बाईच्या स्वरूपात ही धाव येते. 26 पाहिजे दादा. 4 बॉल 26. फलंदाज बाद. करताना संकेत असतील आपल्याला पाहायला मिळते. अनु असतील, केतन असतील, गणेश जावकर असतील आणि छोट्या राजची कमाल आहे. शेवटच्या षटकात फलंदाजी केलेली. मॅचवर इम्पॅक्ट पाडला त्यांनी. वाईट प्लस 22 टोटल 2. चोवीस पाहिजे. 3 बॉल. फटका चांगला आहे. 4 धावा येतील का? हो आल्या 4 धावा. प्रथमच्या बॅट क्षेत्ररक्षक नाही. फुलटोल चौकार. 4 धावा. सामना जिंकलाय. सेलिब्रेशन पाहते याच्याचं अनुचं यशचं.